तुम्ही सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ बनवता का? किंवा तुम्हाला सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवायचे आहेत का? यूट्यूबवर नवं चॅनल सुरू करायचा विचार करत आहात का? जर या तिन्ही प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर हो असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। 2025 मध्ये यूट्यूबने काही नव्या पॉलिसीज लागू केल्यात। याचा थेट परिणाम होतोय मोनेटायझेशनवर आणि चॅनलच्या सिक्युरिटीवर। नमस्कार, मी मोना यनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर। चला तर मग यूट्यूबच्या या नव्या नियमांबद्दल जाणून घेऊयात। जर तुमचा व्हिडिओ AI ने जनरेट केलेला असेल, जसं की डीप फेक, AI आवाज, सोरा जनरेटर, तर याची माहिती आता यूट्यूबला लेबल करून द्यावी लागते। जर तुम्ही याचं उल्लंघन केलं तर तुमचं व्हिडिओ डाऊन होऊ शकतं किंवा चॅनलवर स्ट्राईक येऊ शकते। जर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कमवत असाल तर यासाठी सुद्धा काही नवीन अटी आहेत। 2025 पासून मोनेटायझेशनसाठी नवीन निकष लागू करण्यात आले। पूर्वी 1000 सबस्क्रायबर्सची अट होती, मात्र आता ती अट 500 सबस्क्रायबर पर्यंत करण्यात आली आहे। तसंच यापूर्वी 4000 तासांचा वॉच टाइम करण्यात आला होता, मात्र आता हा वॉच टाइम 3000 करण्यात आला। 90 दिवसात तुम्हाला 3 व्हिडिओज तरी अपलोड कराव्या लागणार आहेत। या नव्या नियमांमुळे क्रिएटर्सना आता मोनेटायझेशन मिळणं थोडं सोपं झालंय। तर रियूज कंटेंटवर सुद्धा कठोर धोरणं लावण्यात आली आहेत। मुळात दुसऱ्यांचे क्लिप वापरून तयार केलेला व्हिडिओ, जसे की टिकटॉक किंवा रिअपलोड किंवा एडिट न केलेले व्हिडिओ, यावर सुद्धा आता मोनेटायझेशन मिळणार नाहीये। कॉपीराइट मॅच टूल हे सुद्धा आणखी सक्त करण्यात आले। जर तुमचा व्हिडिओ कोणाच्या मूळ गाण्यावर किंवा मूळ फुटेजवर आधारलेला असेल तर ऑटो मॅचद्वारे ते लगेच डिटेक्ट होईल आणि कंटेंट ID क्लेम होऊ शकतो। व्हिडिओ अपलोड करताना जर पॉलिसीचं उल्लंघन केलं तर यूट्यूब आता लगेच अलर्ट देणार आहे। हे AI द्वारे शक्य झालंय। यूट्यूब हे आता एक प्रोफेशनल मीडिया प्लॅटफॉर्म बनत चाललंय, त्यामुळे क्रिएटर्सने सुद्धा नवे नियम समजून कंटेंट बनवणं गरजेचं आहे। तर प्रेक्षकांनो, AIचा योग्य वापर करा, कॉपीराइट पासून दूर राहा आणि यूट्यूबच्या या नव्या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायला आवडतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।